पावसाळा चालू आहे की हिवसाळा चालू आहे ना तेच कळत नाही. अरे हॅलो ना पब्लिक, आपली जी आहे ना तर तिसऱ्या मोल्टमधून ना आई उठल्याच्या नंतर मी त्यांना आता स्पेसिंग वगैरे देऊन पाला वगैरे टाकून घेत आहे. पाला असा उभा करून ठेवतो जेणेकरून पाला निघतोय, कारण की पाऊसच तेवढा जोराचा आहे वगैरे. तर आता आपण बऱ्यापैकी आळ्या पांगून घेतल्या आहेत आणि त्याच्यावर फिडिंग वगैरे टाकून घेतलेली आहे. आता आळ्या जसं जशा वाढतील ना तसं तसं आपण त्यांना जास्त जागा देणार आहोत. आता तिसऱ्या मोडच्या नंतर ना ह्या आळ्या ज्या आहेत ना त्या जवळपास 8 ते 9 फिडिंग खातील आणि मग चौथ्या मोठला जातील. आता तोपर्यंत आपण यांची साईज वगैरे वाढताना आता लगेच दिसून येणार. आता आपल्या शेडमध्ये जे टेम्परेचर आहे ना ते बघून या, एक 23.4 आणि आर्द्रता जास्त आहे. पाला वगैरे आता जास्त संपायच्यामध्ये मी अगोदर जास्त काढून ठेवतो, पावसात वगैरे येऊन काढावं लागतं. ही कामं आहेत, हे चॅलेंजेस आहे बरं का. ज्यांना या क्षेत्रामध्ये उतरायचं त्यांनी याची तयारी ठेवायची. आळ्या पण पाला पटापट खातायत वगैरे, चांगल्या आळ्यात वगैरे. आपण बऱ्यापैकी त्यांना जागा वगैरे पण दिल्यामुळं ना त्यांचा आकार वगैरे पण वाढतो. अगं जर काही सांगायचं असेल ना मला तर कमेंटमध्ये नक्की सांगा की मी याच्यात काय काय बदल करू शकतो. अजून पाला वगैरेचा मला अंदाज नाही. हे सगळेच निघतात आता बाहेर. आता पाला वगैरे रात्रीच्या याच्यामधून पण ना घेऊन कामं मीच करते स्वतः, वैयक्तिक काय पाहून घ्या. कारण की आता स्वतःचा व्यवसाय म्हणला का स्वतःलाच मारावा लागतं. आपली 75 अंडीपुंजेची बॅच असल्या कारणाने ना तर जास्त मेहनत नाही लागत आहे, पण जेवढी जास्त मोठी बॅच असणार तेवढीच जास्त मेहनत करावी लागणार आहे. पावसाळ्याचे चॅलेंजेस आता वेगळे आहेत आणि ही माझी पावसाळ्याची पहिलीच बॅच आहे. गोष्टी कळत आहेत हळूहळू की वाटतंय तेवढं सोपंसुद्धा नाही आणि याला मार्केटमध्ये भाव का वाढतोय ना हे सुद्धा कळून येतं. आज एवढंच, भेटूयात उद्या.